येथे मी गुढीसाठी लागणारे दागिने बनवत आहे। आज आपण येथे साखरेचा हार बनवणार आहे। हा हार मी गुढीसाठी बनवणार आहे। एक आप्पे पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये तेल किंवा तूप लावून घ्यायचं, असं थोडंसंच लावायचं आहे। जर तुमच्याकडे आप्पे पॅन नसेल तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे दुसरे कसं करायचं। याला सर्व असं थोडं करून तेल लावून घ्यायचं किंवा तूप काही लावलं तरी चालेल। जर आप्पे पॅन आपल्याकडे नसेल तर अशा छोट्या वाट्या घ्यायच्या आहेत, त्याला पण अशा पद्धतीनं तेल किंवा आपण तूप लावून घेणार आहे। 5चा करू शकता किंवा 7चा करू शकता। माझ्याकडे ह्या छोट्या 7 वाट्या होत्या म्हणून मी हा वाटीमध्ये करणार आहे। तुमच्याकडे जर 5 असेल तर 5चाही करू शकता। अजून एक सांगणार आहे, घरी जर लहान मुलं असेल तर असं आपल्याकडे चॉकलेट मोल्ड असतं, त्यामध्येही आपण करू शकतो। यामध्ये तर पटकन होतं, वाटीपेक्षा किंवा आप्पे पॅनपेक्षा यामध्ये लवकर होतं आणि सहज अगदी 2 मिनिटात म्हटलं तरी हे बनतं। या सर्व आपण अशी तयारी करून घ्यायची अगोदर। मी असा एक सुती धागा घेतलेला आहे, तुम्हाला जेवढा लागेल तेवढंच घ्यायचं आहे। आता सुरुवातीला मी वाटीमध्ये ठेवणार आहे अशा पद्धतीने। आता मी आप्पे पॅन मध्ये सुद्धा हा धागा ठेवणार आहे। अशा पद्धतीने हा धागा ठेवायचा आहे याच्यामध्ये आणि इथे हा धागा मी कट करणार आहे, असं साईडला ठेवून द्यायचं आहे। आता तिसरा मी या चॉकलेट मोल्ड मध्ये पण हा धागा ठेवणार आहे। अगदी कमी वेळात झटपट होणारा हा साखरेचा हार तुम्हीही पहिल्यांदा जरी करत असाल तर सहज करू शकता। या पद्धतीने करा। येथे मी पातेले घेतलेले आहे, त्या पातेल्यामध्ये 1 वाटीभर साखर टाकणार आहे। येथे मी अगदी थोडंसं पाणी टाकणार आहे। आता मी इथे गॅस चालू करत आहे। इथे मी ही साखर हलवून घेणार आहे। यात थोडंसं दूध टाकणार आहे पांढरा कलर यासाठी। येथे हा दूध टाकल्यानंतर जो वरती फेस आलेला आहे हा बघा, मी इथे काढून घेणार आहे। अजून एकदा हलवून घेणार आहे। दूध टाकल्यामुळे वरती जी काही साखरेमधली घाण असेल ना ती वरती येते। याला अजून पाक असं म्हणतो ना तो आलेला नाही। इथे बघा, आपण बघू शकतो याला कडक कसा पाक करायचा आहे, मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। इथे आपल्या पाकाची गोळी बनायला लागलेली आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि आप्पे पॅन मध्ये साखरेचा जो पाक केलेला होता ना तो आता मी त्यामध्ये टाकणार आहे। आता मी पातेल्याच्या साहाय्यानेच थोडं या आप्पे पॅन मध्ये टाकून घेणार आहे। जास्त भरायचं नाही, थोडंसं टाकायचं। अशा पद्धतीने सर्व याच्यामध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे। हा दोरा इकडे थोडा साईडला सरकलेला आहे, आता मी ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे। येथे मी अर्ध्या वाटीला जास्त साखर टाकलेली आहे। साखर विरघळण्यापुरतच मी इथे पाणी टाकणार आहे। मी इथे दुसऱ्या कलरची साखरेची माळ बनवत आहे। इथे पाण्याला उकळी आलेली आहे। इथे मी येलो कलर टाकलेला आहे। इथे थोडं पाण्यात टाकून बघणार आहे गोळी बनते का। याची अजून गोळी बनत नाही।
थोडं येते याचे पूर्णपणे बलून्स बंद झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून यामध्ये टाकत आहे. थोडं थोडंच टाकायचं आहे बघा, हे छोटं छोटं आहे ना, त्यामुळे सर्व याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. चमच्याने आपण चमच्याने किंवा पळीने टाकत बसलं तर थंड होतं, त्यामुळे असं कमी वेळात झटपट टाकून होतं. थंड झालं की टाकता येत नाही नंतर. आता येथे तिसरा हार वाटीतला मी तयार करत आहे. अशा पद्धतीने सर्व वाटीमध्ये मी टाकून घेणार आहे. लवकर लवकर फास्ट टाकायचं, नाही तर साखर पूर्ण थंड होते. मी सातही वाटीमध्ये असे टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जो कलर आवडेल तो करा. येथे साखरेचा पाक गोळी बनेपर्यंत कडक कसा करायचा आहे, नाहीतर ह्या साखरेचा हार मऊ पडतो. येथे मी सुरुवातीला तुम्हाला ॲप्पे पानमधली काढून दाखवणार आहे साखरेचा हार. हे पहा, असं दोन बोटाने असं दोन्ही साईडला पकडून असं वर वडायचं अशा पद्धतीनं. तुम्हाला जर असं काढणं अवघड वाटत असले तर असंच चमच्याच्या साहाय्याने असं थोडंही करायचं. इकडे बघा, चमच्याच्या साहाय्याने असं केलं तरी निघून जातं, अगदी सहज निघतं. बघितलं का, जास्त वेळ लागत नाही. सर्व इथे मी साखरेच्या या गाठी काढून घेतलेल्या आहेत. इथं आपण बघू शकतो सर्व असा एकही तुटलेली नाही, सर्व निघालेले आहेत. आता मी तुम्हाला वाटीतलं काढून दाखवणार आहे. वाटीतलं तरी सहज आप्पे पॅनपेक्षा पण लवकर निघते. वाटीमधला तुम्हाला मी हार काढून दाखवत आहे. तुम्हाला कुठला सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता. वाटीतला तरी सहज निघालेला आहे. हे पहा, याचा आवाज सुद्धा किती कडक झालेला आहे, एकही तुटलेला नाही. आता मी तिसरं दाखवणार आहे चॉकलेट मोडमधला. चॉकलेट मोडमधला असा काढायचा आहे. किती सोपं आहे बघा. छोटी मुले सुद्धा आपण काढू शकतात सहज, 1 सेकंड सुद्धा लागत नाही. तुम्हाला या तिन्ही मधला कोणता सोपा वाटला तो करा, किंवा तिन्ही पण करू शकता वेगवेगळ्या कलरचे. तुम्हाला एकच करायचं असलं तर एकही करू शकता. तुम्हाला कोणता आवडेल तो करा. तिन्ही पण सहज आणि सोपे आहे. हे पहा, ह्याला प्रॉपर जेली सारखा कलर आलेला आहे. तुम्हाला मी एक जवळून दाखवते.